हे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे छान छान रिव्ह्यू ऐकणार आहोत. खूपच सुंदर असा हा इथे एपिसोड झालेला आहे. कारण इथे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी काही तनया आहे, तनयाचे कटकारस्थान मात्र इथे आता उघड होत असतात. तनयाचे कटकारस्थान काय असतात, वसुंधरा कशा पद्धतीने इथे तिला मदत करत असते, ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा आता ह्या घरामध्ये तनयाचं बाळ येणारच असंच ह्या सर्वांचं इथे सुरू असतं. आणि ते लोक त्याच पद्धतीने सर्व काही प्रयत्न इथे करत असतात. आणि सेम आत्तासुद्धा तसंच झालेलं असतं. त्यांचं एकच म्हणणं असतं, आता हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही तनया आहे तिचंच बाळ आलं पाहिजे. इकडे मात्र जी काही वसुंधरा आहे, वसुंधराने इथे तनयासाठी काही पदार्थ आणलेले असतात. काही पदार्थ म्हणजे ते पौष्टिक नसतात तर ते हायजीन असतात. आता प्रेग्नेन्सीमध्ये ह्या सर्व गोष्टी कशा द्यायच्या, पण ती प्रेग्नेंटच नाही आहे हे फक्त त्यांना माहिती असतं. ते पदार्थ इथे आणल्याच्या नंतर इथे आता त्यांना काय करायचं असतं तर सर्व जी काही प्रॉपर्टी आहे ती इथे त्यांच्या नावावर करून घ्यायची असते. म्हणूनच त्यांचा हा जो काही प्रयत्न आहे तो इथे सुरू असतो. आता आपली वसू आणि त्याचबरोबर आकाश हे दोघे सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर वेषांतर करून गेल्यावर त्यांनी त्या डॉक्टरचं खरं सत्य बाहेर आणलेलं असतं. म्हणजेच ती डॉक्टर इथे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट्स बनवून देते, खोटी सोनोग्राफी इथे कॅम्प्युटरवर दाखवते घरच्या लोकांना आणि असं भासवते की तुमच्या घरी वारस येणार आहे. आणि त्याचबरोबर सेम त्याच गोष्टी इथे तनयाच्या बाबतीत झालेल्या असतात. ह्या गोष्टी आकाशला अगोदर मान्य नव्हत्या, पण जेव्हा वसूने पुराव्यासकट ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या समोर आणलेल्या असतात तेव्हा मात्र त्यानं इथे विश्वास ठेवलेला असतो. त्यानं ह्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याच्या नंतर मात्र आता त्याला असं वाटत असतं, हे सर्वजण का करत आहेत, ही जी काही वसुंधरा आहे ती ह्या गोष्टी का करत आहे, ह्या सर्व गोष्टी इथे ते पाहत असतात. ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही तनया आहे, तनयाचं हे पितळ जे आहे ते आपण इथे उघडं केलं पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी आपण इथे लपून नाही ठेवल्या पाहिजे असं इथे त्यांचं म्हणणं असतं. आणि असं इथे त्यांचं म्हणणं असताना आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी अशा नको व्हायला म्हणूनच ते कार्य करत असतात. जी काही आपली इथे आता ही आहे तनया आहे, तनया मात्र इथे तिच्या खोलीमध्ये असते. आता गर्भसंस्काराचं जे पुस्तक असतं ते डॉक्टरांकडून आणायला सांगितलेलं असतं. ते पुस्तक डॉक्टरांकडून आणून सुद्धा दिलेलं असतं आणि आणून दिल्याच्या नंतर मात्र इथे ती तिला वाचायचं नसतं. ती तिच्या नवऱ्याला तसं सांगते. तो बोलत असतो, ही जर गोष्ट आईला समजली तर काय होईल. तेव्हा ती बोलत असते, तू सांग ना, मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण मला ते पुस्तकच इथे भेटलं नाही आणि त्याचबरोबर त्या पुस्तकाचा आणि माझा काही संबंध नव्हता आणि हे सर्व काही तू आता तुझ्या आईला सांग. तेव्हा तो बोलतो, अगं पण मी हे कसं सांगणार, हे सरळ सरळ खोटं बोलणं आहे, मी ह्या गोष्टी इथे आईला नाही सांगू शकत. तेव्हा इथे तनया बोलत असते, का नाही सांगू शकत, तू इथे सांगायलाच पाहिजे ना, आणि तू नाही सांगणार तर मग कोण सांगणार, असं इथे ती बोलते. आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे त्याला विश्वासच बसत नाही. ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पद्धतीने इथे होत आहेत. काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण आता हे सर्व ह्या पद्धतीने नाही होऊ द्यायचं. आणि त्याला आता इथे तनयाचा राग सुद्धा येत असतो, कारण तनया इथे सरळ सरळ खोटं बोलायला सांगत असते. आता इथे मात्र जी काही तनयाची सासू आहे ती इथे खोलीमध्ये आलेली असते आणि तेव्हा जे काही गर्भसंस्काराचं पुस्तक आहे ते तिच्या हातामध्ये असतं. गर्भसंस्काराचं पुस्तक तिच्या हातामध्ये असताना आता इथे जी काही तनया आहे तिनं ते पाठीमागे लपून ठेवलेलं असतं, जेणेकरून इथे आता तिच्या सासूला त्या गोष्टी इथे दाखवायच्या नाही आहेत. आणि काही जरी झालं तरी सुद्धा आता त्या एक काळा दोरा घेऊन येतात आणि हातामध्ये बांधायचा म्हणून हात पुढे कर असं म्हणतात. तेव्हा जी काही तनया आहे, तनया मात्र इथे लेफ्ट हँड पुढं करते. तेव्हा तिची सासू बोलत असते, लेफ्ट हँड नाही तर राईट हँड दाखव.
असं म्हणूनच आता इथे ती राईट हँड पुढं करते आणि पुन्हा मागचं पुस्तक इथे ती लपून ठेवत असते. आता त्या तिच्याकरिता इथे काही गोष्टी ऐकवायला आलेल्या असतात आणि त्याचबरोबर इथे आता वसूला त्यांनी एक गोष्ट इथे सांगितलेली असते. तिथे बस. वसूला एक गोष्ट तिथे सांगितलेली असते आणि ती म्हणजेच की इथे एक काम कर, तू इथे आता मेथीचे लाडू बनव. तेव्हा वसूने खूप सारे मेथीचे पौष्टिक असे लाडू बनवलेले असतात आणि ती इथे तनयला घेऊन येते. तिची सासू एक लाडू तिला भरवते तेव्हा ती तोंडातून बाहेर काढते. तेव्हा हे पौष्टिक आहे असं इथे तिची सासू तिला सांगते. तेव्हाच इथे मुद्दामूनच वसू ती बास्केट पाहते, ज्या बास्केटमध्ये खूप सारे चिप्स, कोल्ड्रिंक्स, भरपूर अशा गोष्टी असतात आणि ते पाहिल्याच्या नंतर आता मात्र इथे ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने सुरू असतात आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने सुरू असताना तनया मात्र शॉक होते. वसू बोलत असते, हे सर्व काही काय आहे? ह्या सर्व काही गोष्टी इथे आता अशा पद्धतीने आहेत असं इथे ती बोलते. तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो जी काही आपली ही आहे वसू आहे ती बोलत असते, अगं तनया हे सर्व काही काय आहे आणि हे सर्व तू ह्या पद्धतीने कसं काय करतेस असं सुद्धा इथे ती बोलते आणि हे आत्ताच्या आत्ता फेकून दे. आणि काय गं तुझ्या आईला सुद्धा समजत नाही का? थांब मी तिला जाब विचारते असं इथे ती बोलते आणि ती तिला जाब विचारायला जात असते. आता तिला जाब विचारत असताना मात्र सरळ सरळ त्या इथे तिच्या नवऱ्यावरच ढकलून देतात, म्हणजेच की वसूच्या नाही तनयाच्या. आणि तेव्हा आता त्याला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसतो की ह्या पद्धतीने ही लोक इथे माझ्याशी खोटं बोलतायत, माझ्यासोबत बळीचा बकरा बनवतायत. आता मात्र आपली जी काही वसुंधरा आहे वसुंधरा किचनमध्ये काम करत असते आणि काम करत असताना भांडी घासत असते. तेवढ्यातच आता इथे जो काही आपला आकाश आहे, आकाश इथे येतो आणि वसूला बोलत असतो, तू भांडी घासतेस काय? तेव्हा मी सुद्धा तुला मदत करतो. तेव्हा आता वसू बोलत असते, नाही त्याची काहीच गरज नाही. पण आकाश मात्र काहीच ऐकत नाही आणि तिला भांडे घासायला मदत करतो. आणि तेव्हा हीच गोष्ट इथे आता तिची सासू म्हणजेच आकाशची आई पाहत असते. तिने पाहिल्याच्या नंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि राग सुद्धा येत असतो. ती बोलत असते, हा सर्व काय प्रकार आहे? त्याचबरोबर इथे आता भांडे घासू लागायची काय गरज आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. पण आपला इथे जो काही आकाश आहे, आकाश म्हणत असतो, तेवढाच मला तुझ्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करता येईल म्हणून मी ह्या सर्व काही गोष्टी इथे तुझ्यासोबत करत आहे असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. आणि त्यानं ह्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली वसू आहे तिला खूपच आनंद होत असतो. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे जी काही आपली ही आहे तनया आहे, तनयाचं पितळ उघडं पडलेलं असतं. पण आता आकाशच्या आईला दुसऱ्याच गोष्टीचा राग असतो. ती बोलत असते, हल्ली माझी मुलं माझ्यापासून दूर चाललीत, माझ्याशी खोटं बोलतायत. कोणी इथे बायकोचं सर्वजण ऐकायला लागलेले आहेत, कोणी इथे बायकोला मदत म्हणून भांडे घासायला लावते, सुना पण तशाच आहे. तेव्हा इथे वसू बोलत असते, नाही आई तसं काही नाही. पण आकाश बोलतो, अगं वसूची यात काहीच चूक नाही आहे, मीच तिला मदत म्हणून भांडी घासायला गेलो होतो, तू तिला ओरडू नकोस. त्यात ती नको म्हणत होती. पण आता इथे मात्र त्या खूपच जास्त चिडलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबतच छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज व्हाईस चॅनल सबस्क्राईब करा. मिराज व्हाईस चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा. पुन्हा कर्तव्य आहे ह्या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.